नमस्कार मित्रांनो, मी शैलेश माटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो ऑटो मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जेव्हा आपण आपली कार किंवा बाईक सर्व्हिसिंगसाठी एखाद्या वॉशिंग सेंटरमध्ये घेऊन जातो, त्यावेळेला आपल्याला संपूर्णपणे गाडी वॉशिंग झाल्यानंतर 200 ते 300 रुपयाचं बिल पे करावं लागतं. आणि आताच नवीन प्रचलित झालेली जी होम वॉशिंग ही जी पद्धत आहे, या पद्धतीने गाडी वॉश करायची झाली तर त्यासाठी तुमचं बिल जास्त होण्याची शक्यता असते. तर होम वॉशिंग करूनच ही गाडी आपल्याला आपल्याच घरी वॉश करता आली तर किती बरं होईल. तर मित्रांनो, तुम्ही घरच्या घरीच 50 ते 60 रुपयामध्ये फोम स्प्रेअर तयार करू शकता. तर बघूया फोम स्प्रेअर तयार करण्यासाठी आपल्याला काय काय वस्तू लागणार आहेत. हा आहे स्प्रे पंप. हा बाजारामध्ये तुम्हाला 50 रुपयामध्ये सहज उपलब्ध होऊ शकतो. ही आहे कोल्ड्रिंकची बॉटल, ती तुम्हाला सहज कुठेही उपलब्ध होऊ शकते. हा आहे स्क्रबर, आता प्रत्येकाच्या घरात भांडी घासण्यासाठी वापरला जातो. ही आहे कैची. ही आहे प्लायर, तेच मराठीमध्ये आपल्याला पकडीत संबोधतो. ही आपण एक छोटी टाचणी घेतली आहे, तिचा उपयोग मी तुम्हाला पुढे सांगेल. आणि फोम तयार करण्यासाठी आपण घेतला शॅम्पू. तर बघूया फोम स्प्रे कसा तयार करायचा ते. हा जो स्प्रे पंप आहे त्याचा आपल्याला हे नोझल काढून घ्यायचं आहे. पकडच्या सहाय्याने आपण ते काढून घेऊ. हे आपल्याला असं काढून घ्यायचं. त्याच्यामध्ये असं होल आहे, त्याच्यामध्ये आपल्याला स्क्रबर टाकायचं आहे. त्यासाठी आपण स्क्रबरचा छोटा तुकडा कापून घेऊया. त्या तुकड्याला थोडं खोलायचं आहे, म्हणजे थोडं पसरवायचं आहे. त्याच्यामुळे काय होईल की आपण जेव्हा स्प्रे करू तेव्हा फोम हा व्यवस्थित बाहेर पडेल. स्क्रबरचा तुकडा आपण असं खोलून घ्यायचा आहे. खोलून झाल्यानंतर आपल्याला ह्या होलमध्ये भरायचं आहे तो. हे बघा अशा प्रकारे तो पूर्णपणे याच्यामध्ये गेला पाहिजे. हे करून झाल्यानंतर हे जे आपण नोझल काढले आहे ते परत त्या पंपाला लावायचं आहे. पूर्ण फिक्स झालं आहे. आता आपण ही इथून टोटी काढून घेऊया. मी तुम्हाला जसं मगाशी बोललो या टाचणीचा उपयोग काय करायचा आहे ते तर मी तुम्हाला सांगणार आहे. आणि टोटीचा जो वरचा भाग आहे इथून तो एवढ्या अंतर सोडून या टाचणीने टोटीला 2 होल पाडायचे. मी पाडून घेतो. हे अशा प्रकारे 2 होल पाडून घ्यायचे. ते तुम्हाला दिसणार नाही, पण मी इथे 2 होल पाडून घेतले. हे होल पाडून झाल्यानंतर हे टोटे आपल्याला पुन्हा इथे लावायचे. हे अशा प्रकारे हे होल यासाठी पाडायचे, जेव्हा आपण बॉटलमध्ये फोम तयार करू आणि हे इथून मागे स्प्रे केल्यानंतर याच्यामध्ये जे येणारा लिक्विड असेल त्या टोटीमधून वरती येतात आणि इथे याच्यामधून जे एअर आणि लिक्विड हे दोन्ही मिक्स होऊन याच्यामधून जो फोम बाहेर पडणार आहे तो व्यवस्थित प्रकारे बाहेर पडेल. हे झाल्यानंतर आपल्याला बॉटलमध्ये शॅम्पू टाकून लिक्विड तयार करून घ्यायचं आहे. ते आपण तयार करून घेऊ. तर या बॉटलमध्ये आपण पाणी भरून घेऊयात. बॉटलमध्ये पाणी भरताना एक काळजी घ्यायची आहे, बॉटल भरताना त्याच्यामध्ये पाणी पूर्णपणे भरायचं नाही आहे. बॉटल अर्धीच भरून घ्यायची. ते यासाठी जेव्हा आपण पंपिंग करू तेव्हा त्याच्यामध्ये हवा कॉम्प्रेस होणार आहे. याच्या प्रकारे इथपर्यंत पाणी भरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बॉटलमध्ये हा शॅम्पू टाकायचा आहे. हा शॅम्पू तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरू शकता. तर जर तुम्ही बाईक आणि कार वॉशसाठी वापरणे शॅम्पू वापरला तर उत्तमच. शॅम्पू टाकून घेऊया. याच्यामध्ये हा शॅम्पू मी टाकून घेतलेला आहे.
टाकून झाल्यानंतर बॉटल थोडी हलवायची, जेणेकरून त्या बॉटलमध्ये अशा प्रकारे हा फोम तयार होईल. एवढं झाल्यानंतर हा जो पंप आहे तो याला आपण जोडणार आहोत. हा अशा प्रकारे परत एकदा ही बॉटल आपल्याला हलवून द्यायची आहे अशी. आता बघू शकता की याच्यामध्ये पूर्णपणे हा फोम तयार झालेला आहे आणि खाली ते पाणी शिल्लक राहिलं आहे. आता याचा आपण प्रॅक्टिकल बाहेर करूया. हा जो आपण फोम स्प्रे बनवलेला आहे ते कसं काम करतं ते बघूया. बॉटल आपण परत एकदा अशी हलवून घेऊया. या साईडने आपण पंपिंग करणार आहोत. यात आपलं पंपिंग करून झालेलं आहे. आपण आता स्प्रे करून बघूया. तुम्ही बघू शकता स्प्रे कशा प्रकारे आपलं काम करतोय तो, आणि फोम किती बाहेर येतो तेही बघू शकता. तर पायलट मित्रांनो, हा घरच्या घरी बनवलेला फोम स्प्रे किती उपयोगी आहे ते तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा फोम स्प्रे तयार करू शकता आणि तुमची कार किंवा बाईक घरीच वॉश करू शकता. त्यासाठी तुम्हाला सर्व्हिसिंग सेंटरमध्ये जाण्याची काहीच गरज नाही. तर मित्रांनो, कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.